आंदोलन आमचं 5 तारखेला संविधान चौकामध्ये 11 वाजतापासून दुपारच्या 3 वाजतापर्यंत धरणे आंदोलन कार्यक्रम राहील। त्यानंतर आम्ही आमच्या मागण्याचं निवेदन माननीय जिल्हाधिकारी साहेब नागपूर यांना देणार आहोत। पूर्ण महाराष्ट्रभर जिल्हा स्तरावर होत आहे। राष्ट्रव्यापी आंदोलन करू। 2019 मध्ये कोरोना कालावधीत कुठलीही चर्चा न करता, कुठल्याही संघटनेची चर्चा न करता, कोणाचं अभिमत न घेता केंद्र शासनाने ताबडतोब 44 कायदे रद्द करून 4 लेबर कोड तयार केले। हे जे लेबर कोड आहे हे कामगाराच्या हिताच्या दृष्टीने हानिकारक आहे, कामगारावर अन्याय करणारे आहे, म्हणून आम्ही त्याचा विरोध करतोय। महाराष्ट्र शासनाने हे 4 लेबर कोड लागू करू नये, जे जुने कायदे आहेत तेच कार्यान्वित ठेवावे अशी आमची प्रमुख मागणी आहे। दुसरं, खाजगीकरण आणि कंत्राटीकरण हे जे मोठ्या प्रमाणात सुरू आहे ते ताबडतोब बंद केलं पाहिजे। आजचा जो युवक आहे, सुशिक्षित युवक आहे, त्याला रोजगाराची हमी त्याच्यामुळे मिळत नाही। तुटपुंज्या पगारावर त्याला कामं करावं लागत आहे, त्याचं भविष्य हे अंधारमय होत आहे। तुम्ही बघत असाल, तुमच्याच वर्तमानपत्रात आणि टीव्हीवर दाखवल्या जाते की युवक लोक आज मोठ्या प्रमाणात आत्महत्या करत आहे। निराशाजनक त्यांची परिस्थिती झालेली आहे। पगार बरोबर नसल्यामुळे त्यांचे लग्न होत नाहीये, ही एक फार मोठी समस्या निर्माण झालेली आहे। शासनाने या गोष्टीचा विचार करून स्थायी नोकरी कशी देता येईल, स्थायी रोजगार कसा देता येईल याच्याकरता प्रयत्न करायला पाहिजे आणि कंत्राटीकरण आणि खाजगीकरण हे ताबडतोब बंद करायला पाहिजे। जुनी पेन्शन योजना जी नोव्हेंबर 2005 पासून बंद केलेली आहे आणि नवीन योजना आणलेल्या आहेत, ह्या योजनेला आमचा विरोध आहे। जुनी पेन्शन योजना ही लागू केलीच पाहिजे। मागच्या वेळी आंदोलन झालं होतं, आश्वासन दिलेलं होतं, परंतु थुतूरमुतूर त्यांनी सांगितली चौकशी आम्ही समिती स्थापन करतो आणि तुमची मागणी मान्य करू, परंतु अजूनपर्यंत ती पूर्णतः मान्य झालेली नाही आहे। म्हणून आमची मागणी आहे की बाबा शासनाने जुनी पेन्शन योजना लागू करावी।